नवापूरमध्ये आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी नवापूर येथे आदिवासी राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघाने नवापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे हे होते। नवापूरच्या नगरपालिका टाउन हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित होते। या कार्यक्रमाला तहसीलदार दत्तात्रय जाधव, नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, गट शिक्षण अधिकारी रमेश चौरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना भरत गावित यांनी आदिवासी समाजातील तरुण तरुणींनी शिक्षणावर भर देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे आवाहन केले। तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या तालुक्याचे आदरणीय भोसले, आपले सीओ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी मंडळी, तसेच हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे आदिवासी राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी श्री वडील साहेब, पाटील साहेब व त्यांचे सहकारी, तसेच उपस्थित सर्व आपले आदिवासी बांधव व या ज्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे असे आपले सर्व विद्यार्थी मी सर्वप्रथम आपणा सर्वांना उद्या आपल्या विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। तसेच आपण सर्वांनी आपला आदिवासी दिन हा शांततेत साजरा करावा, कुणाला काही दुखापत वगैरे होणार नाही, कुणाला आपण दुखू नये, सर्वांनी आनंदाने साजरा करावा अशी विनंती करतो। जे काही आपले इयत्ता 10वी व 12वीतील 85% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, या सर्वांना अभिनंदन करतो। मी व्यासपीठावरील मान्यवरांना एक सांगू इच्छितो, मी पण ग्रामीण भागातून आलेलो आहे। माझ्या गावी तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात म्हैसगाव म्हणून गाव आहे, पूर्ण 4 बाजूने डोंगराळ भागात असलेले गाव आहे। आमच्या गावात पहिली 4थी पर्यंत शाळा पण नव्हती, त्यामुळे 10वी 12वीला 90% पेक्षा मार्क मिळवणं किती अवघड गोष्ट आहे हे मी समजू शकतो, त्याबद्दल आपलं अभिनंदन। दुसरं असं पण सांगू इच्छितो की मला 12वी 80% कमी मार्क होते, त्यामुळे जे आपल्या पाठीमागे राहिले त्या सर्वांचं पण अभिनंदन करतो। आणि आपल्याला नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर देण्याबद्दल सांगितले, ज्यामुळे त्या आपल्या कुटुंबांचे नाव उज्ज्वल करू शकतील। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरविंद वडवी, भगतसिंग पाडवी, सदानंद गावित, नामदेव पटले आणि सुरेश मोरे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अरविंद वडवी यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। जर आपण गर्वाने आपल्या समाजाचं नाव जर लिहिलं तर कुठेतरी शोकांतिक आहे। जो त्याच्या धर्माचा, त्याच्या जातीचा त्याला अभिमान असतो, मग आपल्याला आपल्या जातीचा अभिमान आहे का नाही आहे? जय आदिवासी, थँक्यू। आज तुम्ही आपण सर्वजण एका सुंदर अशा आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र आलेलो आहोत। सर्वप्रथम आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून ज्या मान्यवरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्या समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची कुठे ना कुठेतरी कौतुक झालं पाहिजे, त्यांच्या केलेल्या कार्याला आनंदाची थाप आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, असा हा आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या राजपत्रित जे अधिकारी होते निवृत्त आता आहेत त्यांच्या मार्फत हा होत आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावरती प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या नवापूरचे तहसीलदार माननीय दत्तात्रय जाधव साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आता एक सुंदर पद्धतीने आपल्या समोर भाषण केलं, 2 शब्द आपल्याला सांगितले आणि सुंदर त्यांच्या भाषणातून एक चांगली कल्पना निघाली की विद्यार्थ्यांना त्यांनी बोलणं केलं। हे आपल्या नवापूरचे नवनियुक्त
मुख्य अधिकारी माननीय मयूर पाटील साहेब या मंचावरती उपस्थित असलेले पाडवी साहेब, पटले साहेब, मोरे साहेब, चौरे साहेब, पाडवी साहेब, संजूदादा आणि या मंचावरती ज्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक अरविंद वडे साहेब, उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर डीडीसी बँकेचे डायरेक्टर माननीय सुमन दादा, आदिवासी कारखान्याचे डायरेक्टर हरिदास दादा, उपस्थित सर्व या ठिकाणी आलेले समाजातील वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या मुलींनो, पत्रकार छायाचित्रकार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक, तुमचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. आनंद वाटला. कुठेतरी समाजाची जाण आपण ठेवतो, कुठेतरी समाजामध्ये जन्मल्यानंतर समाजाचं ऋण समाजासाठी कुठेतरी परतफेड करण्याची भावना ही मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याचं एक उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे जे आपले निवृत्त असलेले सर्व राजपत्रित अधिकारी, बघायला गेलं तर त्यांचं जीवन त्यांनी खरंच सांगितलं की नागपूरमध्ये रमणारा त्यांचं जीवन काहींचं औषधोपचारामध्ये गेलेलं जीवन हे त्यांचा प्रवास गेल्या 35, 32, 36 30 असे अनेक वर्षापासून त्यांनी या देशाची सेवा केली, समाजाची सेवा केली आणि उतारवयामध्ये आता त्यांनी संसारिक जबाबदारी स्वीकारली. कारण इतकी वर्ष त्यांना संसारिक जबाबदारीपेक्षा देशाची सेवा, समाजाची सेवा या करण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं आणि उर्वरित आयुष्य हे आपल्या परिवाराला देण्यासाठी त्यांनी ठरवलं आणि त्याच्यातून सुद्धा आपल्या बालगोपालांचा सत्कार करावा हे त्यांनी ठरवलं. मनापासून आनंद वाटला की ज्या मुलांनी स्वतःच्या पायावर स्वतःच्या मेहनतीने हे मार्ग मिळवलेले आहेत आणि त्यांचं कुठेतरी गोड कौतुक झालं पाहिजे, त्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांचा पुढचा